आज आपण आलेलो आहोत हॉटेल कल्याण येथे, कल्याण हॉटेल ओझरखेड डॅमवर. आणि आपले समाधानी ग्राहक आहेत संतोष भाऊ गांगुडे आणि त्यांचे बंधू बाळासाहेब गांगुडे. तुमचं दोघांचं स्वागत आहे. संतोष भाऊ, मला असं सांगा, बऱ्याचशा आपल्या सम्यक सुगंधालयाच्या बऱ्याचशा कस्टमरची अशी एक तक्रार आहे की तुम्ही अगरबत्ती खूप महाग देतात. याबद्दल तुमचं मत काय? महाग आहे पण मग अगरबत्ती चांगली आहे ना. सुगंधाबद्दल तुमची काय तक्रार? छान आहे. हां, नाही तक्रार काहीच नाही. काहीच तक्रार नाही तुमची बाळासाहेब? नाही, तुमचे प्रॉडक्ट एकदम चांगले आहे. हां, आणि बघा, मला क्वालिटी हवी असेल तर तुम्हाला 2 पैसे जास्त द्यावं लागतं. अच्छा. पण आपलं काही लोकांचं असं म्हणणं आहे, त्यांना 20 रुपये 30 रुपयाची अगरबत्ती लागते. नाही बघा, तसं तर घेतलं तुम्ही पाठीभर येतं, पण मग जर खरं जाणकार असेल ना, तर तो त्या 20-30च्या आमिषाला नाही बाळगत, तो क्वालिटी बघतो. बरं आणि बघा, कुठे गेले तरी तुम्हाला जो ब्रँड असतो ते तिथे तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही राहत, तुम्हाला तिथे पैसे द्यावंच लागतं. बरं. संतोष भाऊ, आपण सम्यक सुगंधालयातर्फे वेळोवेळी खूप असे काही फ्री आयटम देत असतो किंवा काय, त्याला म्हणजे प्रोप्रायटरला त्यांना पैसे लागतात, पण इकडे जनमानसामध्ये त्यांना असं वाटतं की हे यांना मोफत मिळत असेल. यावर तुमचं मत काय? तुम्हाला काय मिळाले आत्तापर्यंत कधी काय फ्रीमध्ये? भेटलं ना, बऱ्याच वेळा दिलं आहे. बरं बरं. दिवाळी गिफ्ट वगैरे काही? दिवाळी गिफ्ट भेटलेले, अच्छा. पुन्हा उपवासाच्या दिवशी चिक्की वगैरे, पुन्हा वाती, दिवाळीमध्ये उठणे, बरं, बरंचसे. ठीक आहे. बाळासाहेब, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? नाही बघा, तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन काही गोष्टी करता, हे खूप चांगले आहे. आता जेवढं छोटा उद्योगधंदा करतो किंवा व्यवसाय करतो ना, असा माणूस कदाचित अगरबत्ती मागं म्हटलं आपण 5,000 रुपये पण कमी घेत नाही. तुम्ही स्वखर्चाने वस्तू आणता आणि तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवता. आणि चांगलं उपक्रम आहे हा, की प्रत्येक सणावाराला तुम्ही काहीतरी वेगळं घेऊन तर चांगलं आहे. म्हणजे एकूणच तुम्ही दोघं बंधू समाधानी आहात? हो. हो, ओके ओके, चला, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.